स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कधीही लागू शकतात आणि त्यामुळे महाराष्ट्रातलं राजकारण देखील त्याच वाटेने आता कूच करू पाहत आहे। जर आपण मुंबई सोडली तर सगळ्यात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा हा ठाणे जिल्हा आहे आणि याच ठाणे जिल्ह्यामध्ये देखील काय होणार, युती राहणार, स्वबळावर लढणार की या येणाऱ्या काळामध्ये नेमकं कशा प्रकारचं राजकारण असतात हे आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे। आणि त्याच विषयासंदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर भाजपचे ठाण्याचे आमदार आहेत संजयजी केळकर सर। सर, गेल्या काही दिवसांपासून चर्चा खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहेत की भाजप स्वबळावर लढणार आहे किंवा तशी चाचपणी सुरू केलेली आहे। स्थानिक लेवलला मीटिंग सुरू आहेत, बैठका सुरू आहेत। ठाण्यामध्ये देखील अनेक जिल्हा पातळीच्या बैठका, ज्या आता नवीन ऑफिस आपलं झालेलं आहे वर्तकनगरला, त्या ठिकाणी अनेक बैठका झालेल्या आहेत। मग रवींद्र चव्हाण येऊन गेले, गणेश नाईक येऊन गेले, तुमच्या देखील अखत्यारीमध्ये बैठका झाल्या। काय नेमकं इथल्या लोकांचं काय मत आहे, स्थानिक पातळीवर जे माजी नगरसेवक आहेत, इथले जे जिल्हाध्यक्ष, काय नेमकं मत आहे सगळ्यांचं? खरं म्हणजे जेव्हा महापालिका निवडणुका जवळ येतात त्यावेळेला मीडियामधनं आणि माध्यमांमधनं अशा प्रकारच्या चर्चा होतात, ते स्वाभाविक आहे। खरं म्हणजे या जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक वेळेला युती झाली पण आहे आणि युती न होता देखील निवडणुका लढलेल्या आहेत। ठाणे जिल्ह्यामध्ये तर अनेक वेळेला युती न होता देखील निवडणुका झाल्या आहेत आणि युती म्हणून सुद्धा झालेल्या आहेत। त्याच्यामुळे आता पुढच्या काळामध्ये महापालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यावर किंवा तो कोर्टातला प्रश्न सुटल्यावर हा प्रश्न ऐरणीवर येईल आणि आमचं महाराष्ट्रातलं नेतृत्व नेमकं काय आदेश देते का जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांवर अशा प्रकारचे निर्णय सोपवते, तर त्याच्यावर देखील अवलंबून आहे। त्याच्यामुळे येणारी वेळच ठरवेल की काय नेमकं या ठिकाणी होईल। पण याच्यात काही नवीन नाही आहे हे मला या ठिकाणी सांगायचं आहे की अगदी डहाणूसारख्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील युती न होता आम्ही लढलेलो आहोत, कारण मीच त्यावेळेला त्या भागातही जात होतो आणि त्यामुळे कार्यकर्त्यांवर सोपवलं तर कार्यकर्ते निर्णय घेतील। प्रत्येकाला लढायची इच्छा असतेच, पण ते काळच ठरवेल। येणाऱ्या काळामध्ये त्या संबंधामधला ठोस अशा प्रकारचा निर्णय देखील होईल। भाजपचा महापौर बसावा अशी सामान्य कार्यकर्त्यांची इच्छा अनेक वेळा त्यांनी बोलून दाखवलेली आहे। अनेक नगरसेवक आपले आहेत, इकडचे जे स्थानिक नेते आहेत त्यांनी देखील बोलून दाखवलेली आहे। तशा दृष्टीने काही प्रयत्न होतो का किंवा तशी काही मागणी आपल्यापर्यंत स्थानिकांनी केलेली आहे का? नाही, स्थानिक कार्यकर्ते जे आहेत ते नेहमीच सांगत असतात की आम्हाला लढाईची संधी द्या आणि स्वाभाविक आहे की प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं की माझा महापौर झाला पाहिजे। जसं मला आठवते पूर्वी कल्याणला आम्ही युती न करता लढलो आणि त्या ठिकाणी संख्या पण आली निवडून। त्याच्यानंतर मग भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र आली। दिघेसाहेब होते त्यावेळेला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि भारतीय जनता पार्टीचा मी होतो आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचा महापौर पण झाला। त्याच्यामुळे प्रत्येकाला वाटतं की आणि स्वाभाविक आहे की आमचा देखील महापौर झाला पाहिजे, परंतु हे काळच शेवटी ठरवत असतं की निवडणुकीच्या संबंधामधले कशा पद्धतीने पुढच्या काळात निर्णय होतील। कार्यकर्त्यांची निश्चितपणे इच्छा असते। याला थोडीशी एक किनार आहे, ती म्हणजे गणेश नाईकांचा जनता दरबार असेल, कारण की या सगळ्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत। तर गणेश नाईक यांचा 24 तारखेला जनता दरबार आहेच, तो तर त्यांनी जाहीर केलेलाच आहे। त्यामुळे कुठे ना कुठे त्यांनी स्वतःच जाहीर केलं की मी प्रत्येक ठिकाणी जाऊन जनता दरबार घेणार, जसा पालघरला झाला। पण त्याच प्रकारे आपण देखील आता जनतेच्या समोर बसणार आहात, म्हणजे तुम्ही एकटे नाही तर निरंजन डावखरे देखील बसणार आहे। तर ठाण्यात भाजपचे 2 आमदार थेट पुन्हा एकदा आमदार आपल्या भेटीला हा कार्यक्रम सुरू करतात, याकडे कसं बघता? खरं म्हणजे हा जनता दरबार वगैरे जेव्हा विषय आहे, गणेश नाईक साहेब हे राष्ट्रवादीचे ज्यावेळेला मंत्री होते किंवा पालकमंत्रीही होते ठाणे जिल्ह्याचे, तेव्हापासून जनता दरबार हा त्यांचा उपक्रम आहे, आवडता विषय आहे। आपण जे विचारलं आमदार आपल्या भेटीला, तर हे खरं म्हणजे आता तुम्ही आज विचारताय म्हणून तुम्हाला वाटते की आता सुरू करतोय। खरं म्हणजे ज्या दिवशी मी पहिल्यांदा आमदार झालो म्हणजे 2006ला, त्याच्याही आधीपासून मी ज्या वेळेला पदाधिकारी होतो त्याही वेळेला लोकांना भेटायला मी माझ्या कार्यालयामध्ये सकाळी 3 तास हमखास बसायचो आणि कोणी येऊ शकतो, भेटू शकतो, त्याच्या समस्या सांगू शकतो। आताही आमदाराच्या झाल्यानंतर केवळ
कार्यालयात किंवा ऑफिसमध्ये नाही. आता तर आम्ही सुरू केलं समजा मंगळवार आणि सोमवार आणि शुक्रवार त्या ठिकाणी आमच्या कार्यालयामध्ये देखील आम्ही अटेंड करणार आहोत. आमच्या इथे तर करतोच. त्याच्याही पलीकडे 2014ला माझ्या असं लक्षात आलं की शहरामध्ये जो आमदार असतो तो त्या भागामध्ये कधी गेला हे तिथल्या लोकांनाही कळत नाही. आणि मग निवडणुकांच्या काळातही अनेक उलट्या सुलट्या चर्चा असतात. आणि हे खरं आहे, ग्रामीण भागातलं वेगळं असतं. ग्रामीण भागात एखाद्या गावात जरी आमदार गेला तरी लोकांना कळतं. आणि म्हणून माझी जी त्रिसूत्री आहे, लोकसहभाग, लोकचळवळ आणि लोककल्याण, तर लोकांचा सहभाग झाला पाहिजे. म्हणून त्या भागामध्ये जाऊन आमदार आपल्या दारात अशा प्रकारचे मला सांगायला आनंद वाटतो की 151 आमदार आपल्या भेटीला हे त्यांच्या भागामध्ये जाऊन देखील आम्ही उपक्रम केला आहे. आणि त्याचा खूप लोकांना उपयोग होतो, संवाद होतो, प्रश्न मांडले जातात, सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो, सोडवले जातात. आणि त्या भागामध्ये निरोप देऊन त्या लोकांशी संवाद केला तर त्यांनाही वाटतं की आपला लोकप्रतिनिधी आपल्यालाही आपल्या जागेवर येऊन विचारतोय. आता केवळ निवडणुका आल्या की आम्ही छत्र्या उगवणारे लोक नाही, रोज अभ्यास करणारे आम्ही विद्यार्थी आहोत. आणि त्याच्यामुळे मतदारांना किंवा नागरिकांना किंवा शेवटी या शहराचा या इथेच मी जन्माला आलो आहे, या शहराचं चांगलंच झालं पाहिजे ही माझी भावना आहे. केवळ आमदार झाल्यापासून नाही, त्याच्या आधीपासून. आणि त्याच्याकरता जे करता येईल ते करण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे निवडणुका आल्या म्हणून हे सुरू केलं असं नाही. हा आमचा अव्याहतपणे हा कार्यक्रम चालू आहे. विशेषतः आता तो कार्यालयामध्येही एक दिवस अधिकचा त्या ठिकाणी आम्ही दोघंही लोकांना अटेंड करण्याकरता बसणार आहोत. ज्यावेळी खासदारकीच्या निवडणुका होत्या त्यावेळी देखील अनेकांची इच्छा होती की इथे भाजपचा ही सीट जी आहे ती भाजपला मिळायला पाहिजे. त्यावेळी शिवसेनेला ती सीट मिळाली होती. त्यानंतर ज्यावेळी आमदारकीच्या निवडणुका आल्या त्याही वेळी अनेक ठिकाणी हीच मागणी होत होती, आपल्याला सीट मिळाली, आपण जिंकून आलेले आहात. पण त्याच्यानंतर पालकमंत्री पदासाठी देखील मोठ्या प्रमाणात आपली संख्या होती ठाण्यामध्ये, संपूर्ण जिल्ह्यामध्ये. पालकमंत्री पदासाठी देखील चढाओढ होती किंवा गणेश नाईकांना मिळणार का की एकनाथ शिंदेना मिळणार. आता ज्यावेळी महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत त्यावेळी अनेक असे लोक आहेत ज्यांना संधी मिळाली नाही गेल्या अनेक वर्षांपासून, कारण की युतीमध्ये आपण अनेक निवडणुका लढलेल्या आहोत. तर अशांना संधी मिळणार का? नाही, म्हणूनच मी आपल्याला सांगितलं की त्यावेळेला ह्याचा आपल्याला योग्य तो निर्णय सांगताही येईल आणि त्यावेळेलाही अवलोकन होईल. कारण की अनेक वेळेला अतिशय कमी जागा देखील भारतीय जनता पार्टीला मिळतात. मग उर्वरित जे आम्ही आता या शहरामध्ये आम्ही फार मोठी सदस्य नोंदणी केली आहे, मोठं त्या ठिकाणी बूथ पर्यंत काम पोचवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे प्रत्येकाला वाटत असते की आम्हाला लढायला मिळालं पाहिजे त्या वेळेला. परंतु आमचा पक्ष जो आहे तो शिस्तबद्ध पक्ष असल्यामुळे एकदा निर्णय झाला वरून किंवा जिल्हा पातळीवर तर त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि ते अनुशासन पालन जे आहे ते प्रत्येकाला बंधनकारक आहे. आणि त्यामुळे जरी इच्छा असली तरी देखील त्या वेळेला जो निर्णय समयोचित होईल त्याचं पालन जे आहे ते सगळ्यांनी करायचं असतं आणि ते करावं लागेल. अनेक विषय आपण परखडपणे महानगरपालिकेचे असतील, अनधिकृत बांधकामांचा असेल किंवा पाण्याची समस्या असेल, आपण अनेक वेळा मांडलेल्या. आता देखील 3 अशा समस्या घेऊन तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पोहोचलेले आहात. काय नेमकं त्या समस्या आहेत, त्याचं काय समाधान मिळालंय का? नाही, आज या ज्या अकृषक कर एनए टॅक्सच्या नोटिसा ज्या आहेत ते सर्व दूर येत राहत आहेत. खरं म्हणजे याला स्टे दिलेला आहे आणि हा रद्द करण्यासाठी देखील मंत्रिमंडळाने निर्णय केला आहे. त्याचा GR निघालेला नाही. आणि त्यामुळे कलेक्टर साहेबांनी या संबंधातल्या चर्चेमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की या पुढच्या काळामध्ये या एनए टॅक्सच्या नोटिसा येणार नाहीत. दुसरा महत्त्वाचा जो आपण विचारला तो या सगळ्या भागामध्ये आत्ता वाळूची विक्री केंद्र आहे, परंतु बेफाटपणे, बेमालूमपणे, बेमुरवतपणे या ठिकाणी वाळूची उपसा चालू आहे. वाळू माफिया जे आहेत त्यांना जेरबंद करण्याचा, त्यांच्यावर कारवाई करण्याचं प्रशासन जे आहे ते कमी पडतं आहे. किंबहुना काही वेळेला काही अधिकारी देखील यांच्याबरोबर संगनमत आहे. आणि हे अत्यंत धोकादायक आहे या जिल्ह्याला, कारण हा खाडीपट्टा फार मोठा आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई जी आहे ती होण्याच्या संबंधी कलेक्टर साहेबांनी देखील आता संबंधित अधिकाऱ्यांना बोलून निर्देश दिलेले आहेत.
आणि ही कठोर कारवाई झाली पाहिजे, कारण की हा विषय केवळ हा ठाणे जिल्ह्यात नाही, अनेक वेळेला आपल्याला महाराष्ट्रामध्ये देखील बघायला मिळतो. तिसरा जो विषय आहे तो आता 2005 साली जे ग्रामीण भाग सगळा महापालिकेत अंतर्भूत झाला, तर आता 7/12च्या ऐवजी प्रॉपर्टी कार्ड निर्माण झाली. पण हे सगळं करत असताना प्रशासकीय दोषांमुळे त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या चुका झाल्याने लाखो लोक पुढच्या काळामध्ये भरडले जातील आणि त्याच्यावर तातडीने उपाययोजना केली पाहिजे. म्हणून मी विधिमंडळामध्ये मी उपस्थित केलं होतं आणि कलेक्टरच्या उपस्थितीमध्ये आमची एक बैठक काल झाली आणि त्याच्यावर काय कार्यवाही करायची ते देखील ठरलं. कारण की ह्या जर 7/12चं प्रॉपर्टी कार्डात जर रिफ्लेक्शन नसेल तर फार मोठं नुकसान जे प्रॉपर्टी होल्डर आहेत, सोसायट्या आहेत, काही इंडिव्हिज्युअल आहेत, ग्रामीण भागातले शेतकरी आहेत, तर त्यांनी आता एक डेडिकेटेड ऑफिसर नेमण्याचं ठरवलेलं आहे आणि ज्या दुरुस्त्या आहेत, ज्या चुका त्यांना दिसत आहेत, त्यांनी अर्ज करून त्या दुरुस्त्या ज्या आहेत त्या ठराविक टाईम बाउंड प्रोग्राम त्यांनी ठरवलेला आहे, त्याच्या आतमध्ये ते करायचं आहे. त्याच्यामुळे असंख्य लोकांना याचा निश्चितपणे फायदा होणार आहे. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर ठाण्याचे भाजपचे आमदार संजयजी केळकर आपल्याबरोबर होते आणि अनेक विषयांसंदर्भात त्यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडलेत. खरं म्हणजे ज्या समस्या आहेत त्या समस्यांच्या संदर्भात त्यांचं निराकरण करण्याच्या संदर्भात आता स्वतः गणेश नाईक यांच्याबरोबर भाजपचे दोन्ही आमदार देखील थेट लोकांशी संपर्क करणार आहेत. त्यामुळे ठाण्यातल्या लोकांना आता त्यांच्या समस्या मांडण्यासाठी आणखीन एक हक्काचं व्यासपीठ निर्माण होईल यात शंका नाही. पण त्याच्यामुळे देखील काही राजकारण होतं आहे का हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.